नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, डॉक्टर नसीमा दीदी यांच्या चाकाची खुर्ची या पुस्तकाचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. भाग 19. पुरस्काराचा चेक वटल्यावर त्या पैशातून मी आईसाठी कानातल्या कुड्या घेतल्या. ज्या आईनं मला आणि सर्व कुटुंबाला अपंगत्व स्वीकारायला शिकवलं आणि घरात कितीही अडचण असली तरी माझ्या गरजेला प्राधान्य दिलं, त्या आईला नोकरी लागून 9 वर्ष झाली तरी मी काही घेतलं नव्हतं. या पुरस्काराची मानकरी आई आहे असं मला वाटत होतं. एरवी काहीही न घेणाऱ्या आईनं मला नकार न देता त्या कुड्या ठेवून घेतल्या. मी दिल्लीहून पुरस्कार घेऊन परतले व देशभरांनी बातमी दिली. त्यांनी नागपूरमधल्या एका मुलीला पसंत केलं आहे. नीता तिचं नाव. मनात खूप उत्कंठा दाटून आली. त्यांची पत्नी कशी असेल? माझ्याशी तिचं पटेल का? संस्थेचं काम पतीनं केलेलं तिला आवडेल का? लग्नाला इतक्या लांब जाणं शक्य नव्हतं. मी इथूनच त्यांना शुभेच्छा पाठवल्या. देशभरांनी माझ्या मनातील शंका ओळखून स्वतःहूनच सांगितलं, नीतानं सोशल वर्कचा कोर्स केलेला आहे. संस्थेचं काम करण्याची तिला आवड आहे. मी आतुरतेनं तिच्या आगमनाची वाट पाहत राहिले. संस्थेला आणखी एक कार्यकर्ती लाभणार होती. त्यांच्या लग्नानिमित्त जेवण ठेवलं. देशभर नको म्हणत होते, पण मीच आग्रह धरला की या निमित्तानं सर्वजण एकत्र येतील आणि सर्वांशी नीताची ओळख होईल. नीता माझ्यापेक्षा खूप लहान होती, त्यामुळं मी तिला नीता वहिनी न म्हणता नीता म्हणावं असं त्यांनीच मला सुचवलं आणि मला ते आवडलंही. त्या कार्यक्रमाच्या रात्री जेवण झाल्यावर सर्व आपापल्या घरी गेली. माझ्या कानावर आलं, नीता म्हणत होती तिनं खूप मोठमोठ्या संस्था पाहिल्या आहेत, त्या मानानं ही हेल्पर्स अगदी लहान आहे. हे खरं होतं, पण नव्या नवरीनं हे म्हटलेलं अनेकांना रुचलं नव्हतं. नीता येण्यापूर्वी मी देशभर विश्रांती, केकडे सर्वजण दुपारचं जेवण एकत्र घेत असू. नीता आल्यानं केकडे यायचे बंद झाले. विश्रांती गावाहून परतली नव्हती. देशभरांनी मी दुपारी जेवले की नाही याची साधी चौकशीही केली नाही. याचं मला त्यावेळी खूप वाईट वाटलं. असंच एकदा माझ्या हातून जमिनीवर कागद आणि पेन पडलं. नीता समोरच होती. नेहमीच्या सवयीनुसार मी देशभरांना ते देणार का म्हणताच नीता रागानं म्हणाली, दीदी, असली कामं तुम्ही यांना सांगू नका, मला सांगा, मी करेन. देशभर यावर काहीच बोलले नाहीत. महाप्रयासानं मी माझे अश्रू रोखले. त्या दिवशी घरी लवकर परतले. ऑफिस सुटल्यावर क्वार्टरवर थांबून मी काम करू लागले की मदतीला देशभर येत. त्यांना घरी जा म्हटलं तरी ते ऐकत नसत. हळूहळू नाईलाजानं मी कामच घरी नेऊ लागले. नवीन लग्न झालेल्या नीताच्या इच्छा आकांक्षा मला कळत होत्या. संस्थेमुळे किंवा माझ्यामुळे त्या दोघात कसलंही वादळ येऊ नये, ते दोघे सुखी व्हावेत असं मला मनापासून वाटत होतं. पण देशभर खाली जेवायला येऊ लागले. नीतालाही दुपारी जेवायला मी खाली येण्याची विनंती केली. तीही येऊ लागली. जेवण झाल्यावर एखादं काम मी तिला देऊ लागले. खाद्यपदार्थाच्या ऑर्डर्स आल्यावर तिला मदतीला बोलवू लागले. बेडशीट्स, पिलो कव्हर्स शिवण्याचं काम मी मिळवलं होतं, त्यातही तिची मदत घेऊ लागले. मग अधूनमधून रात्रीच्या जेवणासाठीही नीता मला थांबवू लागली. ऑफिस सुटल्यावर तिनं केलेलं काम बघायला बोलावू लागली. कामात ती तरबेज होती. रुचकर जेवण, उत्तम शिलाई, उत्तम टायपिंग, सर्वच तिचं काम मला आवडत होतं. देशभरांना अगदी योग्य पत्नी मिळाली असं वाटलं. माझ्याशी एरवी अतिशय प्रेमानं वागणारी नीता देशभरांसमोर मला उलट उत्तर देई. देशभरांना ते रुचत नसे. हळूहळू याचं प्रमाणही कमी होत गेलं आणि आमचा ग्रुप एकतेनं सर्व लहान मोठ्या कामात गुंग झाला. दिल्ली मुंबई सहल, क्रीडा स्पर्धा, काहीही असो, नीता माझा एक हात बनली. दिल्लीहून रात्री अपरात्री आलो तरी न कंटाळता बाहेर जेवण नको, मी सर्वांसाठी जेवण करते म्हणून खरोखर गरम गरम रुचकर जेवण करून वाढत असे. बाहेरच्या कामासाठीही मी तिला बरोबर नेऊ लागले. देशभर असले तरी नसले तरी, संस्थेचं आयकराबाबतचं काम असो की धर्मान्यास आयुक्तांकडे काम असो, उद्योग भवनात, जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वत्र नीता माझ्या बरोबर येऊ लागली. घर सांभाळून ती हे सर्व करायची याचं मला मनापासून कौतुक वाटत होतं. आम्ही तिला मानधन द्यायलाही सुरुवात केली. कालांतरानं ऑफिसमुळे मी जाऊ शकले नाही
तर ती एकटी जाऊन कधी गोडी गुलाबीनं, कधी भांडून, तर कधी भावनातिरेकानं रडून काम फत्ते करून येई. कौतुकानं लोक मला रिपोर्ट करत, त्या देशभ्रतार वहिनी वेळेत हे काम होणार नाही असं दिसताच रडू लागल्या आणि आम्हाला हातातली इतर कामं सोडून तुमचं काम करून द्यावं लागलं. आमच्या सर्व भावनांशी नीता समरस होत होती. एकदा तर ऑफिस करून संस्थेचं काम संपवून क्वार्टरला कुलूप लावताना एक परगावची अपंग व्यक्ती नाव नोंदणीसाठी आणि मदतीसाठी आली. नीताचा स्वयंपाकही व्हायचा होता. मी वैतागून त्या व्यक्तीला आता परत जा, दिवसा उजेडी या म्हणून परत पाठवू लागले. तेव्हा नीता माझ्या मनातलं बोलली, म्हणाली, दीदी तुम्हाला हे सोडून परत येतील, मी यांचं काम करून वर घरी जाते. एवढ्या लांबून हा आला आहे, परत पाठवणं बरं वाटत नाही. तिची पाठ थोपटून मनापासून आभार मानून मी घरी आले. त्या अपंगांची नोंदणी जर त्या दिवशी झाली नसती तर मी त्या रात्री झोपू शकले नसते. अनेकदा देशभ्रतार आणि नीता स्वतः कमी जेवून संस्थेत आलेल्या लाभार्थींना जेवायला वाढत. कालांतरानं सोयीचं व्हावं म्हणून त्यांनी माझ्या क्वार्टरच्या शेजारची क्वार्टर घेतली. समोरासमोर दारं होती आमची. हळूहळू माझं स्वयंपाकघर रेकॉर्ड रूम बनलं आणि माझं स्वयंपाकघर त्यांच्या स्वयंपाकघरात एकरूप झालं. नीता माझी हर प्रकारची सेवा आई बहिणी नातेवाईकांप्रमाणे करू लागली. देशभ्रतारांचं लग्न झाले आणि पाठोपाठ रजनी आणि पीडी यांचंही लग्न होऊन ते नांदेडला गेले. मुख्य कार्यक्रमाच्या वेळी ते दोघे येत. संस्थेचं कार्य चालूच होतं. वैद्यकीय तपासणीत कॅलिपर्स व ट्रायसिकल्सची गरज असलेल्यांना परगावी एका शिबिरात ही कृत्रिम साधनं मोफत मिळवून देण्यासाठी नेलं होतं. नेहमीप्रमाणे मी देशभ्रतार, अभिजित गारे, विजयकुमार नलवडे, राजीव वनकुंद्रे, रमेश रांजणे आदी होतो. तिथे संचालकांशी जवळून ओळख झाली होती. एक दिवस ते माझ्या सरकारी ऑफिसमध्ये आले आणि आमच्या असिस्टंट कलेक्टर साहेबांना त्यांच्या बक्षीस समारंभाच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यासाठी मी त्यांच्यासोबत साहेबांकडे यावं अशी विनंती केली. आमच्या बालकांना त्यांनी कृत्रिम साधनं देऊन आम्हाला उपकृत केलं होतं. या भावनेनं मी साहेबांकडे त्यांच्यासोबत गेले आणि त्यांना विनंती केली. ती त्यांनी लागलीच मानलीही. साहेब माझ्या ऑफिसमधील कामाबाबत समाधानी होते आणि संस्थेच्या कामावरही खुश होते. मला सर्व प्रकारचं सहकार्य ते देत होते. पण नंतर काय झालं कळलं नाही. साहेब माझ्यावर रागावल्यासारखे वागू लागले. अनेक दिवस मला कारण कळलं नाही. पण क्वार्टरवर मी अपंगांना एकत्रित करते, कमर्शियल कामांसाठी क्वार्टरचा उपयोग केला जातो असा आरोप माझ्यावर केला गेला व यासाठी मला आणि इतर काही लोकांना पोट भाडे करू ठेवल्याबद्दल मेमो मिळाला. मी क्वार्टर घेतानाच दिलेला अर्ज दाखवल्यावर मात्र ते प्रकरण थंडावलं. पण कालांतरानं साहेब माझ्यावर रागवण्याचं कारण मला जे कळलं ते भयानकच होतं. ज्या संस्थेच्या संचालकांनी साहेबांना बक्षीस समारंभाला बोलावलं त्यांच्यावर डिपार्टमेंटची केस होती आणि अशा ओळखीचा फायदा घेऊन ती व्यक्ती रात्री साहेबांना त्यांच्या घरी त्या केस संबंधी भेटली. साहेबांचा समज हे सर्व माझ्या संमतीनेच असावं. कदाचित मी यासाठी देणगीही घेतली असावी असा समज साहेबांनी करून घेतला असावा. त्यांनी खरं तर मला बोलावून जाब विचारायला हवा होता. म्हणजे त्या व्यक्तीला मी त्यांच्या समोर बोलावून खरं खोटं सांगितलं असतं. मी अकाउंट्स विभागात काम करत असल्यानं मला तांत्रिक बाबींची माहिती नव्हती आणि असण्याचं कारणही नव्हतं. या असल्या प्रकारांशी माझा दुरूनही संबंध येऊ नये म्हणून तांत्रिक कामात गुड, व्हेरी गुड शेरा मिळूनही स्पेशल पगार, जादा पगार नाकारून मी परत अकाउंट्स विभागात गेले होते. त्या संस्थेच्या त्या संचालकांचा एक दृष्टिकोन सांगायचा म्हणजे दोन्ही पायाला कॅलिपर्स असलेल्या विद्यार्थ्याला ट्रायसिकल द्यायची नाही. ती त्यांच्या मते चेन होती, तर माझ्या मते कॅलिपरच्या सहाय्यानं जे अंतर चालायला तास अर्धा तास लागेल तिथे ट्रायसिकल वरून 5 मिनिटात जाता येतं. शिवाय कॅलिपरनं जास्त चालता येत नाही. घरापासून लांब असलेल्या शाळेला जाण्यासाठी ट्रायसिकल ही हवीच. माझा त्यांच्याशी या विषयावर वाद झाला. शेवटी रागानं मी त्यांना विचारलं, तुमचे दोन्ही पाय चांगले आहेत, मग तुम्ही ही स्कूटर का वापरता? खरंच सर्वांगीण पुनर्वसन करायचं असेल तर अशी संकुचित वृत्ती ठेवून उपयोगी नाही. 100 ऐवजी 20 जणांचं पुनर्वसन करा, पण ते परिपूर्ण करा. मात्र त्या व्यक्तीचं खरं रूप कळल्यावर त्यांना भेटायची इच्छाही मला झाली नाही. नंतर अनेक वेळा एकत्रित मिळून एखादी योजना राबवण्यासाठी सूचना त्यांनी मांडली, पण आम्ही ठामपणे नकार कळवला. त्यानंतर त्यांच्या शिबिराला मी परत गेलेच नाही. लहानाची मोठी झालेली मुलं अभिजित, विजयकुमार, राजीव,
रांजणे यांच्यापैकीच एखादा जबाबदारीने लाभार्थींना अशा शिबिरात नेऊन कृत्रिम साधनं घेऊन परत येईल. एकदा नासिओ कॅम्पमध्ये बऱ्याच ट्रायसिकल्स, व्हीलचेअर्स संस्थेच्या लाभार्थीसाठी मोफत मिळाल्या होत्या. लाभार्थी म्हणजे बहुतेक सर्व शिक्षण घेणारे विद्यार्थीच होते. आलेल्या ट्रायसिकल्स आमच्या सेंट्रल एक्साईजच्या आवारातच शेडमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. कृत्रिम साधन नसलेल्या अपंग व्यक्तीला त्याची किती गरज असते हे मला कळत होतं. म्हणून शक्य तितक्या लवकर त्या साधनांचं वितरण करण्याचा विषय मी सभेत मांडला. ही सभा क्वार्टरवर झाली होती. इतर काही सदस्यांचं म्हणणं होतं, मोठा पाहुणा मिळेपर्यंत 2-3 महिन्यांनी त्या साधनांचं वितरण करावं. पण ऑफिसच्या शेडमध्ये जास्त दिवस ही साधनं ठेवणं योग्य नाही आणि लाभार्थींना एवढे दिवस वाट पाहायला लावणंही योग्य नाही, असं मला आणि काही सदस्यांना वाटत होतं. मोठ्या इतर पाहुण्यांपेक्षा सेंट्रल एक्साईजचे कमिशनर कोल्हापूरला येणार आहेत, तेव्हा त्यांच्याच हस्ते वितरण करू, असा प्रस्ताव मी मांडला. सभेला आमंत्रित म्हणून आलेल्या एक सदस्या म्हणाल्या, तुमच्या नोकरीच्या करिअरसाठी, स्वतःसाठी तुम्ही हे असं म्हणताय. मला काय बोलावं हेच कळेनासं झालं. प्रमोशन, जादा पगार, नोकरीची करिअर याची तर मी कधीच काळजी केली नव्हती आणि हा आरोप. इतर सदस्यांची प्रतिक्रिया महत्वाची होती. देशभर तर वाक्य संपताच खवळून उठले. हे तुम्ही कोणाला बोलताय? ज्यांनी आपलं सर्वस्व संस्थेला दिलं आहे त्यांना. या क्वार्टरवरील हे अपंग कल्याणाचं कार्य अखंड चालू राहावं. डिपार्टमेंटच्या कोणी तक्रार केली तरी कमिशनरनी हे जवळून पाहिलं तर भविष्यात काही अडचण संस्थेच्या कार्यात येऊ नये. आणि दिदी ऑफिस सोडून अनेक वेळा संस्थेच्या कामासाठी बाहेर जातात, तेव्हा त्याला आडकाठी होऊ नये यासाठी कमिशनरना बोलावू असं त्या म्हणतात. इतर सदस्यही माझ्या वतीनं बोलले. माननीय अध्यक्षांनी त्या आमंत्रितांना माझी माफी मागण्याची सूचना केली व त्यांनी माफी मागितल्यावर वातावरण शांत झालं. असंच एकदा एका कार्यक्रमात लहान अपंग बालकांच्या हातून फुलं देऊन पाहुण्यांचं स्वागत करण्याचा प्रस्ताव मी मांडला. उद्देश हा की चालता न येणारी मुलं शस्त्रक्रियेनंतर कृत्रिम साधनांच्या सहाय्यानं कशी चालतात हे हितचिंतकांना आणि देणगीदारांना दिसावं, कळावं. पण यावर एका सदस्याने असंच आपलं मत व्यक्त केलं, आलेल्या मोठ्या पाहुण्यांना अशी फुलं घेताना कसं तरीच होईल आणि हळूहळू चालल्यानं कार्यक्रमाचा वेळ जाईल. यावर आमचं म्हणणं होतं, ज्या पाहुण्यांना अपंग बालकांकडून फुलं घेताना कसं तरीच होईल तो पाहुणा अशा कार्यक्रमांना येणारच नाही आणि त्यानं येऊही नये. ज्यांच्यासाठी कार्यक्रम करीत आहोत त्या बालकांच्या चालण्यात थोडा वेळ गेला तर काय हरकत आहे. त्यांनी चालावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं, हाच तर संस्थेचा उद्देश आहे. उद्देशपूर्तीसाठी वेळ जातो असं म्हणणं हास्यास्पद होतं. कधी कधी स्टेजवर कोणाशेजारी कोणी बसायचं त्यात लहान मोठेपणा, जात पात याचा संबंध काही सदस्य आणत. पण सुदैवानं या खोट्या लहान मोठेपणाच्या कल्पना जातपात न मानणारे सदस्य बहुसंख्येनं असल्यानं प्रत्येक कार्यक्रम आमच्या मनासारखा होत गेला. खरं पाहता कार्यक्रम करून जाहीरपणे अशी कृत्रिम साधनं वाटणं हे मलाच पटत नाही. कारण घेणाऱ्याला किती संकोच वाटत असतो. आपल्या शारीरिक आणि आर्थिक परिस्थितीमुळं नाईलाज म्हणून अगतिकतेनं अशी मदत घ्यावी लागत असते. ती घेतल्या वाचून प्रगतीची संधी मिळणार नसते. पण देणगीदारांना त्यांच्या पैशाचा विनियोग कसा, कोणासाठी केला गेला हे कळणं, त्यांनी स्वतः ते बघणं आवश्यक असल्याचं जाणवू लागल्यावर असे जाहीर कार्यक्रम आम्ही करू लागलो. अन्यथा रविवारी संस्थेच्या दैनंदिन कामाचा तो एक भाग आहे. कार्यक्रमाच्या वेळी मला सर्वात मोठं संकट वाटे ते भाषणाचं. 1000 कामं करायला माझी तयारी असेल, पण भाषण म्हटलं, माईक समोर आला की मला कापरं भरेल. हात तर अक्षरशः थरथरत, पण मी बोललंच पाहिजे हा आग्रह असे. माझ्या 100 कामांची शक्ती एका भाषणात खर्ची होते असं वाटत होतं. बाबू काका असताना त्यांनी खूप आग्रह केला तरी आकाशवाणीवर बोलण्याची संधी येऊनही मी बोलले नव्हते. पण आता मी बोलू लागले. दिल्लीहून पुरस्कार घेऊन आल्यावर सांगली आकाशवाणीच्या श्रीमती मेश्राम यांनी संस्थेत येऊन माझी मुलाखत घेतली. ती आकाशवाणीवर ऐकली तेव्हा वाटलं आपण अगदीच काही वाईट बोलत नाही. हळूहळू या 10 वर्षात भाषणाची भीती कमी होत गेली आहे. हाताचं थरथरणं कमी झालं. पण आजही प्रत्यक्ष काम आणि भाषण यात निवड करायला सांगितली तर मी कामाचीच निवड करेन. कार्यक्रमाचा विषय निघाला की आणखी एक विषय आठवतो. बाबू काकांचा फोटो कार्यक्रमाच्या वेळी स्टेजच्या पुढच्या बाजूला खुर्चीवर ठेवून त्यांना हार घालावा.
त्यांची आमच्या मनात ताजी असलेली आठवण इतर कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचावी आणि आमच्या कार्यक्रमात यशात तेही सहभागी असल्याचं समाधान आम्हाला मिळावं, ही माझी आणि रजनीची इच्छा. पण बाबू काका हेल्पर्सचे संस्थापक थोडेच आहेत. त्यांचा या संस्थेशी काय संबंध? तो फोटो नको, असं काही सदस्यांचं म्हणणं. पहिल्या ऐनवेळी कार्यक्रमाच्या वेळी तो फोटो बाजूला केला गेला. कार्यक्रमात इतर लोकांसमोर आमचे मतभेद दिसू नयेत म्हणून गप्प राहिलो. पण नंतर बाबू काका आमच्यासाठी कोण आहेत? ते नसते तरीही हेल्पर्स ही नसती, हे स्पष्टपणे त्या अल्पसंख्य असलेल्या सदस्यांना सांगावं लागलं. नंतर संस्थेच्या प्रत्येक कार्यात बाबू काकाही सहभागी होऊ लागले. संस्थेचं कार्य जसजसं वाढू लागलं तसे मतभेद होऊ लागले. एकदा अशाच एका वैद्यकीय शिबिरात होमिओपॅथी मेडिकल कॉलेजात शिकणारी छाया देसाई हिला तिची आई कॅलिपर मिळवण्यासाठी घेऊन आली. मोफत कॅलिपर नको म्हणून छाया यायला तयार नव्हती. पण पुण्या मुंबईला त्यासाठी 2-3 वेळा जाण्यापेक्षा इथे कॅलिपर घ्यावं यासाठी तिला आईनं आणलं आणि हळूहळू ती आमच्या संस्थेच्या कार्यात सहभागी होऊ लागली. त्याच सुमारास रमाकाकी शिरगावकर, सौ स्मिता शिरगावकर यांनी कार्यात पूर्णत्वानं सहभागी होता येत नाही म्हणून राजीनामा दिल्यानं श्री पी.डी. देशपांडे आणि श्रीकांत केकडे यांचा समावेश समितीत करण्यात आला होता. देशवतारांनाच त्या पूर्वीच समितीत घेण्यात आले होते. कालांतरानं कार्य वाढलं आणि 7 कमिटी मेंबर्सची संख्या 9 करण्यात येऊन आनंद पटेल व छाया देसाई यांचा समावेश समितीत करण्यात आला. माझी वहिनी इर्शाद ही माझी बहीण, मैत्रीण, सहकारी अशा अनेक नात्यांनी माझ्या बरोबरीनं संस्थेच्या अनेक कार्यात सहभागी होऊ लागली होती. त्यामुळे तिलाही समितीत घेतलं. संस्थेला उत्पन्नाचं साधन म्हणून खाद्यपदार्थ आणि शिलाई बरोबर लिक्विड साबण बनवण्यात येऊन संस्थेतर्फे त्याची विक्री करण्यात येऊ लागली. हे साबण बनवणं अगदी सोपं होतं. त्यामुळे ते सुदृढांकडून बनवून न घेता अपंगांकडून बनवून घेऊ असा प्रस्ताव मांडला. तेव्हाही मुलं मग स्वतंत्रपणे स्वतःचं हे काम करतील, संस्थेत राहणार नाहीत. मग त्यांच्याकडून फक्त विक्री करून घेऊ व त्यांना कमिशन देऊ आणि होणारा नफा बाजूला ठेवून त्यातून संस्थेच्या ऑफिससाठी फ्लॅट घेऊ ही कल्पना पुढे आली. अपंग मुला मुलींनी स्वतंत्रपणे आपल्या पायावर उभं राहावं हेच अंतिम ध्येय असताना ही कसली विचित्र स्वार्थी विचारसरणी, हे कळणं खरंच कठीण होतं. या अपंग मुलांना जेव्हा साबणाची विक्री करताना ते आम्ही स्वतः बनवतो असं ग्राहकांना सांगा ही सूचना देण्यात आली, तेव्हा मात्र मी मुलांना खोटं बोलून लोकांची दिशाभूल करणं चुकीचं आहे हे पटवून दिलं. वर्ष अखेरीसही या हेल्प व्होकेशनल प्रोडक्टचे पैसे संस्थेत जमा झाले नाहीत. तेव्हा मी उपाध्यक्ष होते. मी ट्रेझररशी चर्चा केली. जर मार्च अखेरपर्यंत हिशेब आणि पैसे संस्थेत जमा झाले नाहीत तर जनरल बॉडीतही विषय सर्वांसमोर काढू. मग ट्रेझररनं त्या जबाबदार व्यक्तींकडून सर्व हिशेब मागवून घेतले आणि पैसेही संस्थेच्या बँकेच्या खात्यात जमा केले. याच सुमारास मला कसला तरी पुरस्कार मिळाला होता आणि त्यानिमित्त माझा पुण्यात सत्कार करण्यात आला. पुणे आकाशवाणीवर माझी मुलाखत ठरवण्यात आली. मी नको म्हणत होते, परंतु अनुताई आणि सुजलाताई यांनी आग्रह धरला. माननीय अनुताई भागवत या आपले वडील कै शिवाजीराव पटवर्धन यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी स्नेहप्रकाश या नावानं दरवर्षी अपंगांच्या समस्यांवर एक पुस्तक लिहितात. माननीय सुजलाताई नित्सुरे याही मोठ्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. ही मुलाखत उषाताई पागे यांनी सुजलाताईंच्या घरीच घेतली. संगमनेरच्या रामदास सोनवणे या तरुणानं ती मुलाखत ऐकली. रामदासला वडील नव्हते. आईनं कष्ट करून शिकवलं. पदवीधर असूनही रामदासला बेकार होऊन घरी बसणं योग्य वाटलं नाही. योग्य नोकरी मिळाली नाही म्हणून रस्ते बनवणाऱ्या कामगारांबरोबर तो हजेरीवर काम करू लागला. स्लॅबच्या मिक्सर खाली काही करत होता. अचानक मिक्सरची टाकी तुटून त्याच्या खाली तो सापडला आणि पाठीचा कणा मोडला. माझ्यासारखा तो पॅराप्लेजिक झाला. स्वतः नोकरी करून आईला आरामात जगू द्यायचं त्याचं स्वप्न धुळीला मिळालं. उलट परत एक वार तो लहान बाळ झाला. आईला त्याची संपूर्ण सेवा करावी लागत होती. वर्षभर दवाखान्यात राहिल्यावर त्याला घरी पाठवण्यात आलं. मनात आत्महत्येचे, मृत्यूचे विचार सतत येत असतानाच्या काळात त्यानं माझी आकाशवाणीवरची मुलाखत ऐकली. त्याच्यासारख्या स्थितीत मी क्रियाशील आयुष्य जगत आहे हे ऐकून त्याला आशेचा किरण दिसला आणि त्यानं मला पत्र लिहिलं. मी कोल्हापूरला येऊ का? माझा उपचार व पुनर्वसनाचा भार संस्था घेईल का?
माझ्याकडे आर्थिक बळ काहीच नाही. कोल्हापूरला येण्यासाठीही गावातील लोकांकडून मदत गोळा करावी लागणार आहे. मणक्यातील रॉडमुळे बसून प्रवास अशक्य. झोपून प्रवास करायला हवा. म्हणजे स्पेशल गाडी करून यावं लागणार. त्यावेळी संस्थेकडे स्वतःची जागा नव्हती. आकाशवाणीवर मुलाखत द्यायला नको असं जे मला वाटत होतं ते याचसाठी की अशा प्रसिद्धीनंतर असंख्य लाभार्थी आशेनं संस्थेकडे येतात, पण त्या मानानं देणगीदार व हितचिंतक क्वचितच लाभतात. प्रसिद्धीचे अनेक तोटे मी स्वतः अनुभवलेले होते. त्यामुळे प्रसिद्धी नको हा माझा हट्ट होता, पण त्याशिवाय लोकांना, समाजाला संस्थेचं कार्य कळणार नाही आणि गरजेच्या पूर्ततेसाठी सहाय्य करणारी मंडळी संस्थेपर्यंत पोहोचणार नाहीत हा सर्वांनी सांगितलेला विचार पटल्यानं मी पुणे आकाशवाणीवर मुलाखत दिली होती. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा. थँक्यू.